नमस्कार मित्रांनो, आपल्यापैकी बरेच जण कोर्टामध्ये जातात. काही जणांनी दावा दाखल केलेला असतो, काही जण त्यामध्ये प्रतिवादी असतात. पण बऱ्याच लोकांना कायद्याचे जे मुख्य शब्द असतात ते माहीत नसतात. तर आज आपण पाहणार आहोत दिवाणी दाव्यामध्ये वापरलेले 20 असे महत्त्वाचे शब्द, की हे जर शब्द तुम्ही जाणून घेतले तर तुम्हाला दाव्यामध्ये काय चाललंय, वकील लोक काय बोलतात, याविषयी माहिती मिळणार आहे. या शब्दामुळं दाव्याबद्दलची बऱ्यापैकी माहिती मिळणार आहे. त्यामुळे आपण 20 असे शब्द आज जाणून घेणार आहोत, की त्या शब्दामुळे तुमच्या नॉलेजमध्ये नक्कीच भर पडणार आहे. कोर्ट प्रक्रियेमध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टी माहीत होणार आहेत. तर आपल्या या शब्दांना सुरुवात करण्यापूर्वी मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर तुमच्या ज्या कमेंट आहेत त्या कमेंट बॉक्समध्ये राईट डाऊन करायला विसरू नका. मित्रांनो, दिवाणी प्रक्रियेमधला पहिला जो शब्द आहे तो शब्द आहे सूट. सूट म्हणजे काय तर दावा. वादीने दाखल केलेला जो दिवाणी वाद असतो त्याला दावा असं म्हटलं जातं. ह्याच्यानंतरचा दुसरा जो शब्द आहे तो म्हणजे समन्स. वादीने मेहरबान कोर्टामध्ये दावा दाखल केल्यानंतर त्या दाव्याला उत्तर देण्यासाठी दाव्यामध्ये जे प्रतिवादी असतात त्यांना कोर्टामार्फत बोलावलं जातं, त्याला समन्स असं म्हटलं जातं. तिसरा शब्द आहे नोटीस. मित्रांनो, काही वेळेस कोर्ट जे ऍप्लिकेशन्स असतात त्या ऍप्लिकेशन्समध्ये गैरहजरांना नोटीस काढतं. त्या ज्या नोटीस असतात त्या कारणे दाखवा नोटीस असतात आणि त्याला उत्तर गैरहजरांना द्यायचं असतं, त्याला नोटीस असं म्हटलं जातं. त्या ज्या नोटीस असतात त्या कारणे दाखवा नोटीस असतात. यामधला चौथा जो शब्द आहे तो म्हणजे प्रोसेस सर्व्हर किंवा त्याला बेलीफ असंही म्हटलं जातं. प्रोसेस सर्व्हर म्हणजे बेलीफ. कोर्टामध्ये दावा दाखल झाल्यानंतर दाव्याच्या ज्या समन्स प्रतिवादीला द्यायच्या असतात त्या समन्स त्या प्रतिवादीपर्यंत पोहोचवण्याचं काम हे बेलीफ करत असतात. त्यांना प्रोसेस सर्व्हर असं म्हटलं जातं. यानंतरचा शब्द आहे आपला प्लेंटिफ. प्लेंटिफ म्हणजे वादी. जो कोर्टामध्ये दावा दाखल करतो त्याला प्लेंटिफ असं म्हटलं जातं. यानंतरचा शब्द आहे डिफेंडंट. डिफेंडंट म्हणजे प्रतिवादी. ज्याच्या विरुद्ध वादीने दावा दाखल केलेला आहे त्याला प्रतिवादी असं म्हटलं जातं. याच्यानंतरचा शब्द आहे प्लेंट. प्लेंट म्हणजे वादपत्र. याच्यानंतर शब्द आहे रिटन स्टेटमेंट. मराठीमध्ये त्याला लेखी कैफियत असं म्हटलं जातं. किंवा वादीने दावा दाखल केल्यानंतर प्रतिवादीने जे त्या दाव्याला उत्तर द्यायचं असतं त्याला लेखी कैफियत असं म्हटलं जातं किंवा ते लिखित स्वरूपात दिलं जातं म्हणून त्याला लेखी कैफियत असं म्हटलं जातं. प्लीडिंग्स. कोर्टामध्ये आपली बाजू मांडण्यासाठी ज्या गोष्टी दाव्यामध्ये किंवा WS मध्ये नमूद केल्या जातात त्याला प्लीडिंग्स असं म्हटलं जातं. रिजॉइंडर. रिजॉइंडर म्हणजे प्रतिवादीच्या दाव्याला वादीने दिलेलं जे उत्तर असतं त्याला रिजॉइंडर असं म्हटलं जातं. ऑर्डर. ऑर्डर म्हणजे हुकूम. मित्रांनो, प्रकरण चालू असताना बऱ्याच वेळा ज्या किरकोळ ऑर्डर होतात किंवा जे कोर्ट आदेश करत असतं, दोन्ही बाजूचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर एखाद्या ऍप्लिकेशनवर जे कोर्ट आदेश करतं त्याला ऑर्डर असं म्हटलं जातं. इश्यूज. इश्यूज म्हणजे मुद्दे. एखाद्या दाव्यामध्ये वादीचा दावा आणि प्रतिवादीने दिलेली लेखी कैफियत या दोहोंमधील जो वादाचा विषय असतो आणि ज्यावर कोर्ट न्यायनिर्णय करत असतं किंवा त्याला पॉइंट्स इन डिस्प्यूट्स असं म्हटलं जातं, त्याला वादाचे मुद्दे असं म्हटलं जातं. इश्यूज म्हणजे वादाचे मुद्दे आणि त्याच मुद्द्यावर कोर्ट केस डिसाईड करत असतं. अमेंडमेंट. अमेंडमेंट म्हणजे काय तर दावा दुरुस्ती. दाव्यामध्ये किंवा आपण जी लेखी कैफियत देतो त्या लेखी कैफियतमध्ये बऱ्याच वेळा चुका होत असतात किंवा काही वेळेस त्या दाव्यामध्ये किंवा लेखी कैफियतमध्ये सुधारणा करणं गरजेचं असतं. काही गोष्टी रेकॉर्डवर आणणं गरजेचं असतं. त्याला अमेंडमेंट असं म्हटलं जातं म्हणजे दावा दुरुस्ती असं म्हटलं जातं. दावा दुरुस्ती दाव्यामध्ये करता येते आणि लेखी कैफियतमध्येही करता येते. ॲफिडेव्हिट. ॲफिडेव्हिट म्हणजे शपथपत्र. दाव्यामध्ये एखाद्या ॲप्लिकेशन बरोबर किंवा दाव्याबरोबर जे तो दावा खरा आहे याबद्दलचं जे कथन केलेलं असतं त्याला शपथपत्र असं म्हटलं जातं. ॲडजर्नमेंट. बऱ्याच वेळा कोर्टामध्ये ॲडजर्नमेंट हा शब्द ऐकण्यास येतो आणि ते ॲडजर्नमेंट म्हणजे प्रकरण पुढच्या तारखेपर्यंत तहकूब करणे किंवा त्या प्रकरणामध्ये पुढील तारीख मिळणे असा त्या ॲडजर्नमेंटचा अर्थ होत असतो. लिगल रिप्रेझेंटेटिव्ह किंवा शॉर्टमध्ये त्याला LRs असं म्हटलं जातं म्हणजे L आणि R. तर एखाद्या दाव्यामध्ये वादी किंवा प्रतिवादी मयत झाल्यानंतर त्याचे वारस रेकॉर्डवर घ्यावे लागतात. तर ते वारस जे रेकॉर्ड घेतले असतात ते लिगल रिप्रेझेंटेटिव्ह किंवा LRs असं म्हटलं जातं किंवा वारस रेकॉर्डवर घेणं असं त्याला म्हटलं जातं. आर्ग्युमेंट. आर्ग्युमेंट म्हणजे बहस. प्रकरण ज्यावेळेस फायनल स्टेजला येतं, वादीचा पुरावा संपलेला असतो, प्रतिवादीचा पुरावा संपलेला असतो, दोन्ही वकिलांची बाजू ऐकून घेतं, त्याला आर्ग्युमेंट असं म्हटलं जातं. डिक्री.
मित्रांनो, ह्या डिक्री शब्दाला म्हणजे डिक्रीचा अर्थ जो आहे तो हुकुमनामा असा अर्थ आहे. बऱ्याच वेळा ह्या डिक्रीला डिग्री असं म्हटलं जातं. तर तो डिग्री शब्द नसून डिक्री असा शब्द आहे. DECREE असा डिक्री असा शब्द आहे. हुकुमनामा म्हणजे काय? एखाद्या दाव्यामध्ये निकाल झाल्यानंतर किंवा जजमेंट झाल्यानंतर त्या दाव्याचे एक्झिक्युशन कसं करायचे किंवा त्या दाव्याची अंमलबजावणी कशी करायची याबद्दल ज्यामध्ये नमूद केलेलं असतं त्याला हुकुमनामा असं म्हटलं जातं. मित्रांनो, हे होते काही महत्वाचे सिव्हिल सूटमधील किंवा दिवाणी दाव्यातील महत्वाचे असे शब्द किंवा आपण दिवाणी प्रोसिजर जी चालवतो, दिवाणी दावा जो चालवतो त्या दाव्यामधील महत्वाचे असे काही शब्द. आणि हे जे शब्द आहेत ते दावा चालवत असताना पक्षकारांना या शब्दांबद्दल माहिती असणं गरजेचं असतं. आता जे मी आपल्याला शब्द सांगितलेले आहेत, कोर्टामध्ये हे जे शब्द आहेत त्या शब्दांचा बऱ्याच जणांना अर्थ समजत नाही. तर हे शब्द जर तुम्ही आत्मसात केले तर तुम्हाला प्रकरण चालवत असताना वकील लोक जे काही बोलतात त्या गोष्टीबद्दल बऱ्याच गोष्टी अशा माहीत होणार आहेत. तुम्हाला जे शब्द तुमच्या कानावरून जातात त्या शब्दाबद्दल माहिती देणं याच्यासाठी आज मी हा व्हिडिओ बनवला होता. मित्रांनो, हे शब्द तुम्हाला तर कळणारच आहेत, पण त्याचबरोबर तुमचे नातेवाईक, तुमचे मित्र यांनाही या शब्दांबद्दल माहिती व्हावी. त्यामुळं हा व्हिडिओ इतरांनाही शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.